नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि उपस्थित शिक्षक. आज मी तुम्हाला माझ्या उन्हाळ्याच्या सुट्टीतील एक अविस्मरणीय अनुभव सांगणार आहे. 2023 मध्ये मी 8 वर्षांची असताना खोपोलीच्या आनंद आश्रमात 10 दिवसाच्या शिबिरासाठी राहिले होते. ही माझी पहिलीच वेळ होती की मी माझ्या आई बाबांना आणि माझ्या बहिणीला सोडून दूर राहिले होते. माझ्या आई बाबांनी माझं सगळं सामान तयार करून दिलं होतं, जसं की माझे कपडे, वह्या, पुस्तकं आणि हस्तकला आणि चित्रकला करण्यासाठी काही सामान. जाताना मी खूप आनंदात होते, पण जेव्हा मी आश्रमात पोचलो तेव्हा मला थोडं वेगळं वाटलं, कारण याआधी मी कधीच एकटी राहिले नव्हते. आणि ती वेळ आली जेव्हा माझे आई बाबा आणि माझी बहीण मला सोडून परत गेले. माझं मन खूप उदास झालं आणि मला वाटलं की आता मी एकटी काय करणार. पण आश्रमातली सगळी लोक खूप प्रेमळ आणि मदतीचे होते. माझ्यासारखीच अजून 20 मुले तिथे आली होती. आम्हाला सांभाळण्यासाठी तिथे काही प्रशिक्षका पण होत्या. आम्ही त्यांना प्रेमाने मा असं म्हणायचो. त्या आमचं खूप छान मार्गदर्शन करायच्या, आम्हाला समजून घ्यायच्या, आधार द्यायच्या आणि ते आश्रम घरासारखं वाटून घ्यायला सांगायच्या. पहिले 2 दिवस मला थोडं वेगळं वाटलं, पण नंतर मी सगळ्यांमध्ये कधी मिसळले ते मला काही कळलंच नाही. रात्री आईबाबांची आठवण यायची, पण दिवसभराचा वेळ इतका मजेदार असायचा की या दिवसभरांच्या विचारांमध्ये कधी झोप लागायची हे काही कळायचंच नाही. सकाळी उठल्या उठल्या 5 वाजता उठून आम्ही योग आणि ध्यान करायचो. मग नाश्ता आणि मग मैदानावर खेळ. दुपारी जेवण, मग हस्तकला, चित्रकला, लाठीकाठी. संध्याकाळी श्लोक, प्रार्थना, जसं की शुभम करोती यासारखे उपक्रम. रात्री तिकडचे काही प्रशिक्षक आणि प्रशिक्षका आम्हाला गोष्टी सांगायच्या. हे 10 दिवस कधी संपले हे काही कळलंच नाही. 10व्या दिवशी जेव्हा माझे आई बाबा मला घ्यायला आले तेव्हा मला काही जायची इच्छाच नव्हती. आणि हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा आणि अविस्मरणीय होता. या अनुभवातून मी खूप काही शिकले, जसं की स्वतःवर विश्वास ठेवणे, नवीन मित्रमैत्रिणी बनवणे आणि आई बाबांशिवाय आणि घरातल्यांशिवाय आनंदी राहणे. माझ्या मनात एकच विचार होता, सुट्टी संपली तरी मा आणि आठवणी कायम राहणार. आणि माझ्या मनात हा एकच विचार मी ठसवून ठेवला होता की शिक्षण हेच खरे, की अनुभव हेच खरे शिक्षण असते. धन्यवाद.